नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. आज गुरु गोविंद सिंह यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांचे चरित्र आपण थोडक्यात जाणून घेऊ. इतिहासात अनेक शूरवीर पुरुषांच्या शौर्यगाथा आहेत. इतिहासाने आपल्याला अनेक शूरवीर रत्नेही दिली आहेत. त्या रत्नांमध्ये एक रत्न होते दशमेश गुरु गोविंद सिंह, ज्यांच्या एका हातात लेखणी आणि एका हातात तलवार होती. ते संतही होते आणि शूर शिपाई देखील होते. कमजोर लोकांचे ते ढाल होते आणि दुष्ट लोकांचे ते काल होते. तर आज आपण त्यांच्या जयंतीनिमित्त गुरु गोविंद सिंह यांचे संपूर्ण चरित्र समजून घेऊ. त्यांनी देश, धर्म आणि मानवता यासाठी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं, आपल्या वंशाचं बलिदान दिलं. व्हिडिओला लाईक नक्की करा. 22 डिसेंबर सन 1662 मध्ये गुरु तेज बहादूर आणि माता गुजरी यांच्या घरी आजच्या पाटणा साहिबमध्ये गुरु गोविंद सिंहाचा जन्म झाला. गुरु गोविंद सिंह यांचे सुरुवातीचे 4 वर्ष बालपण पटना साहिबमध्येच गेलं. त्यावेळी त्यांचे वडील आसाममध्ये धर्मप्रचार करीत होते. ते जेव्हा घरी परतले सन 1670 मध्ये गुरु गोविंद सिंह हे आपल्या माता पिता समवेत पंजाबमधील आनंदपूर साहिब गावी पोहोचले. तेथे गुरु गोविंद सिंह यांचं शिक्षण सुरू झालं. संस्कृतमध्ये ते ज्ञानी झाले. पारशी त्यांना लिहिता येऊ लागली, वाचता येऊ लागली. गुरुमुखी गुरूंच्या मुखावर चढली. तलवारीमुळे गुरूंची ओळख होऊ लागली. त्याचवेळी तेज बहादूर यांच्याजवळ काश्मीरहून आलेल्या एका पंडितांच्या टोळीने एक निवेदन केले की काश्मीरमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहेत. गाय, गुरु आणि हिंदू यांच्या हत्या होत आहेत. नवाब लोकांनी एक फरमान काढला आहे की तुमच्यात असा कोणी महापुरुष आहे का, जो कोणी आमच्या तलवारीसमोर इस्लामला नकार देण्याचं साहस, हिम्मत करू शकतो, तर त्याला घेऊन या. मग आम्ही काश्मीरमधील हिंदूंचं धर्म परिवर्तन करणार नाही. आणि मग तेज बहादूरजींनी काश्मीर हिंदूंसाठी, गायींसाठी स्वतःला अग्नीमध्ये भस्मसात करून बलिदान दिलं. सन 1676 मध्ये बैसाखी दिनाच्या दिवशी दशमेश पिता श्री गुरु गोविंद सिंह महाराज हे पंथाचे 10वे गुरु घोषित केले गेले. उपदेशक बनण्याऐवजी गुरु गोविंद सिंह यांनी तलवार धारण केली. त्यांच्या सानिध्यात हजारो लोकांनी तलवारीला आपला साथीदार केले. तलवारीची साथ घेतली. आनंदधाम तलवारीच्या आवाजांनी गरजू लागले. एप्रिल सन 1685 मध्ये आनंदपूर राजाच्या कारणामुळे गुरु गोविंद सिंहांना आनंदपूर साहिब गावाला सोडून जावे लागले. गुरुजी आपल्या जथ्थे समवेत नाहक नावाच्या गावाला पोहोचले. पुढचे 3 वर्ष गुरुजी याच नगरात राहिले. या स्थानी गुरुजींनी अनेक अशा राजांशी त्यांची मैत्री झाली होती की ज्या राजांना मुघलांनी खूप त्रास दिला होता. गुरुजींनी एकमेकांपासून वेगळ्या असणाऱ्या सर्व राजांच्या सैन्यांना एकत्र केलं, राजांना एकत्र केलं आणि त्या राजांना सांगितलं, तुमच्या सर्वांचा शत्रू जर एकच, तर तुम्ही वेगळे का आहात? हल्ल्याची वाट पाहत बसण्यापेक्षा तुम्ही स्वतः प्रतिघात करा, हल्ला करा. गुरुजींच्या आदेशाने मुघलस्थानावर त्यांनी हल्ला केला गेला आणि हजारो सिंगवीर या युद्धात सामील झाले. सन 1687 मध्ये नांदोनची लढाई झाली. गुरुजींच्या नेतृत्वात 12 राजांच्या सैनिकांनी अलिफ खान
च्या सैन्याचा पराभव करून या पूर्ण प्रदेशावर स्वातंत्र्य मिळवून घेतलं. व्यास नदीच्या तटावर गुरुजी आपल्या विशाल सेनेस घेऊन 8 दिवस तिथे थांबून होते. सन 1688 मध्ये आनंदपूरच्या राणीने गुरुजींना पुन्हा आनंदपूर येण्याची प्रार्थना केली. गुरु साहिब हे आपल्या जथ्थासहित पुन्हा आपल्या आनंदपूरला आले. पुढच्या 20 वर्षापर्यंत गुरु महाराज आनंदपूर साहिबमध्येच वास्तव्याला होते. या वर्षांमध्ये त्यांनी कधीही विश्रांती घेतली नाही. युद्धकलामध्ये त्यांनी नैपुण्य मिळवले. त्याबरोबरच आपल्या भक्तांना देखील त्यांनी योद्धा बनवले. कमजोरांना त्यामुळे बळ मिळालं आणि निहत्थोंचं पौरुष जागृत झालं. आपल्या धर्मावर अटल राहावं, मृत्यू आला तरीही न घाबरता प्रहार करणं हेच जीवनाचं मर्म बनलं होतं. गुरु महाराज द्वारा सेना निर्माण केली गेली आहे याची बातमी मुघलांपर्यंत पोहोचली. त्यावेळी औरंगजेब दख्खनमध्ये मराठ्यांशी घेरला गेला होता. त्याने आदेश दिला की आनंदपूरमध्ये शिखांना मोठ्या प्रमाणात एकत्र येण्यावर बंदी आणा. तसेच त्या प्रदेशातील पहाडी राजांना सुद्धा असं वाटलं होतं की गुरु हा आपला शत्रू आहे. त्यांनी गुरुला आपला शत्रू मानला होता. त्याचमुळे लाहोरच्या मुघल सेनापतीने आपला पुत्र हुसेन खानला एका विशाल सेनासहित आनंदपूरला पाठविले. मुघली सेना आणि पहाडी राजांच्या सैन्यांनी आनंदपूरवर हल्ला चढविला. पूर्ण नगरीची घेराबंदी झाली होती. पण कमजोरांच्या हातात आता तलवार होती. प्रतिघात हल्ला करून मुघलांचा प्रतिकार केला गेला आणि या युद्धात मुघल सेना हरली आणि हुसेन खान हे ठार झाला. आता गुरु महाराजांनी पूर्ण पंजाबमध्ये असलेल्या शिखांना एकत्र करण्याची योजना केली. एक ध्वज, एक पंथ, एक निशाण, शिखांची एक मजबूत सेना असावी. खालसा नावाने शत्रू थराथरा झाला पाहिजे, घाबरला पाहिजे. सन 1699 मध्ये बैशाखीच्या दिवशी या पवित्र दिवशी गुरु महाराजांनी पंजाबमध्ये समग्र शिखांच्या महासभेचं आयोजन केलं. एका त्यांच्या आदेशामध्ये समग्र शिखांचा समुदाय गुरुचरणात हाजीर झाला. या दिवशी खालसा सैन्याची उभारणी झाली. सैन्य उभारलं गेलं. सद्गुरू प्रथम सेनापती झाले. केश, कंघी, कढा, करपान आणि कच्छेरा म्हणजे पगडी ही शिखांची ओळख बनली. तलवारीच्या ललकारात 80,000 सैनिकांच्या समोर गुरुने पहाडी गर्जना केली. वाहे गुरुदा खालसा, वाहे गुरुजी दी फतह. निसंदेह काश्मीर पंडितांसाठी गंध आणि जानव्यांसाठी शिखांची तलवार नेहमी तयार असायची. औरंगजेबाच्या लाख प्रयत्नांनी सुद्धा महाराज त्यांची अधीनता स्वीकारायला तयार नव्हते, अधीन होत नव्हते. 3 वेळा आनंदपूर साहिबची घेराबंदी केली गेली होती तरीही मुघल गुरुसाहेब यांना कैद करण्यात अपयशी ते ठरले होते. मे 1704 मध्ये मुघल 10 लाख सैन्यांनी एकत्र येऊन आनंदपूर साहिबला 6 महिन्यांपर्यंत घेरा घालून ठेवला होता. मुघलांचा कयास होता की आनंदपूर साहिबमधील राशन पाणी संपेल तेव्हा स्वतःच सद्गुरू मुघलांची अधीनता स्वीकारतील. परंतु याच्या विपरीत गुरु महाराज रात्रीमध्ये आपल्या जथ्थेसहित आनंदपूर साहिबला सोडून जाऊ लागले. पण जेव्हा मुघलांना ही बातमी कळली तेव्हा ते त्यांच्या पाठी लागले, त्यांच्या पाठलाग करू लागले आणि या भयंकर उलाढालीमध्ये गुरु महाराज यांचा परिवार त्यांच्यापासून वेगळा झाला. त्यांची ताटातूट झाली. गुरु महाराज यांची आई आणि त्यांचे 2 लहान मुले मागे राहून गेले. त्याचबरोबर हजारो शीख मुघलांशी लढत हे वीरगतीला गेले. आता काही थोडेसे सैनिक आणि गुरु महाराज राहिले होते. ते पुढे चालत राहत चमकोर नामक गावात पोहोचले. या नगरात उंच हवेलीत महाराजांनी आपल्या सैन्याला तैनात केले आणि स्वतः केशरी ध्वज घेऊन कच्छ हवेलीवर जाऊन युद्ध मोर्चा सांभाळला.
मात्र 40 शीख सैन्यांसमोर 10 लाख मुघल सैन्याचं आव्हान होतं. सकाळ होताच मुघल या हवेलीवर तुटून पडले. भयानक युद्ध झाले. सकाळ ते संध्याकाळपर्यंत ते चालू होतं. या युद्धात गुरु महाराज यांच्या 2 मोठ्या मुलांसहित शेवटी राहिलेले 40 सैन्य देखील मारले गेले, ठार झाले. पण त्यांनी गुरूंना सुरक्षित स्थानी पोहोचविल्यानंतरच ते गेले. गुरु महाराज यांचे 2 लहान पुत्र जे आनंदपूर साहिब सोडतेवेळी त्यांच्यापासून मागे राहिले होते, त्यांना पकडले गेले आणि 27 डिसेंबर सन 1704 मध्ये सद्गुरूचे लहान पुत्र झोरावर सिंह आणि फतेह सिंह यांना औरंगजेबाच्या आदेशाद्वारे भिंतीमध्ये जिवंत गाडले गेले. ही बातमी जेव्हा गुरुजींना कळली तेव्हा त्यांनी औरंगजेबला जाफरनामा म्हणजे विजयिका पत्र लिहिले. 8 मे 1704च्या सकाळी गुरु महाराज दक्षिण दिशेला गेले. यावेळेस औरंगजेब दख्खनच्या मराठ्यांशी झुंजत होते आणि त्यावेळी त्यांना समाचार गुरु महाराजांना मिळाला की औरंगजेब मेला आहे. तेव्हा ऑक्टोबर सन 1707 मध्ये गुरु महाराज नांदेड साहिबमध्ये दिव्य ज्योतीत विलीन झाले. अंतसमयी आपण शिखांना गुरु ग्रंथ साहिब यांनाच आपला गुरु मानण्यास सांगितले आणि तसेच स्वयं दशमेश गुरूंनीही शेवटच्या समयी गुरु ग्रंथ साहिब यांना नमन केले. गुरुजींच्या नंतर बाबा बंदासिंह बहादूरने सरहदवर आक्रमण करून अत्याचारींशी घनघोर युद्ध केले आणि गुरुपिता यांच्या हत्याच्या प्रतिशोधात बंदा बिरागीने पंजाबच्या मुघल सेनेचा चकनाचूर केला आणि गुरु महाराजांच्या नावाने एक नवीन हुकूमत कायम केली. निसंदेह खालसा सेनेने गुरु महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं. गुरु गोविंद सिंहांना विनम्र अभिवादन. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.